कमेंट्री बॉक्सची प्लीज पॅन करा. आणि ही जी एक्झिबिशन मॅच झाली होती त्यामध्ये सारसोळे टीम जी उपविजेता संघ झाला होता त्या टीमला पारितोषिक दिलं जाते आणि बेस्ट बॅट्समनचा किताब आपण देणार आहोत. या मॅचसाठी दोन्ही टीमला ट्रॉफीज असतील आणि बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन देखील या स्पर्धेच्या निमित्ताने या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. थँक्यू व्हेरी मच. आणि बेस्ट बॅट्समन म्हणून टीम सारसोळी टीमकडून राजेश मडवी ठरलाय तो बेस्ट बॅट्समन आणि त्यासाठी देखील पारितोषिक असेल. ही ट्रॉफी बॅट्समनची राजेश मडवी खूप चांगली बॅटिंग केली. आणि बेस्ट बॉलरचा किताब दिला जातोय दशरथ या गोलंदाजाला. खूप चांगली गोलंदाजी दशरथ यांनी केली. पहिलीच ओव्हर त्याने हाताळली आणि बेस्ट बॉलरचा किताब दिला जातोय. आणि या मॅच आणि या मॅचचा मानकरी ठरलाय टीम सारसोळे कुक्षित संघ. धारावे संघ हा विजेता संघ ठरलाय. धारावे कुक्षित हा संघ ठरला विजेता. खूप चांगला खेळ सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते या सगळ्या टीमचा सन्मानित केला जाईल. चला मॅचच्या दिशेने आपण वळूया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना अजिंक्य लाडू आणि रुपेश सोंडकर अशी जोडी आहे. गणेश कारंडे मात्र ओपनिंग मध्ये दिसत नाहीये. मॅचला होते सुरुवात. हेमंत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. खोलवा टप्प्याचा चेंडू इनसाइड आउट खेळला. थ्रू द कव्हर चेंडू जाईल क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकच धाव मिळते. रुपेश सोंडकर थोडासा स्किड झाला. एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या दोन्ही आकड्यावर. दोन्ही फलंदाजांनी आपलं आपलं खातं उघडलंय. थँक्यू व्हेरी मच कुक्षित धारावे टीम. थँक्यू व्हेरी मच सारसोळे टीम. या सर्व संपूर्ण एक्झिबिशन सामन्यामध्ये तुम्ही चांगला खेळ केला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. यावेळेस फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. लॉंग ऑफला क्लिअर करणारा अजिंक्य लाडोच्या बॅट मधून येतोय पहिला ब्लास्ट. चेंडू सीमारेषा पार षटकार. लाजबाब स्ट्रोक ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. वेगाचं उत्तर वेगाने दिलंय अजिंक्य लाडोने. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल टायमिंग. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. जरा जे लहान मुलं खेळतात त्यांना विनंती करतोय प्लीज तुम्ही बाहेर ना. जे पाण्यामध्ये लहान मुलं खेळतात त्यांना विनंती करतोय की आपण बाहेर जा. सुपर स्ट्रोक. अजिंक्य लाडोच्या बॅट मधून षटकार आलाय. बॉल सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. उदय तांडेल सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत हर्षल मडवी आहेत आणि मी विघ्नेश मडवी आपल्यासमोर रुजू होतोय. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. आणखीन एक धमाका. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. अजिंक्य लाडो सेट ऑन अ फायर. लगातारचा दुसरा षटकार. व्हॉट अ बॅटिंग. सुपर डुपर बॅटिंग. 15 ऑन अ स्कोर बोर्ड. काय बॅटिंग केली जाते. पहिला सामना खेळत असताना श्रीकृष्ण देवा अगेन्स्ट फक्त 44 धावा केल्या होत्या. त्या धावा डिफेंड केल्या दिविशा 11 ऐरोली टीमने. आणि आज दिवसभर सामने गाजवताना दिसते. आज ओपनिंग पेअर म्हणून गणेश कारंडे दिसत नाहीये. इथे देखील मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता. इथे लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू फरार होईल. सीमा पार होईल. 4 धावा मिळतोय. 22च्या स्वरूपात चेंडू सीमारेषा पार चौकार. सुपर स्टार्ट. सुपर बॅटिंग. नशिबाची साथ मिळते. अगदी वेगवान चेंडू हाताळला गेला होता. पडल्यानंतर भन्नाट वेग धारण केलं. बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाहीये. विकेट कीपरला देखील बीट करून गेला. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. 19 धावा. चांगली सुरुवात. दमदार सुरुवात. सेमीफायनलचा सामना. जो संघ जिंकेल तो थेट जाईल मेगा फायनल मध्ये आणि त्यासाठी प्रयत्न केला जातोय. कुमार 11 वर्सेस दिविशा.
पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. कर्चिक ठरतोय हेमंत पाटील. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. क्रिकेट असाच खेळ आहे, तुम्हाला राजा बनवतो, कधी रंग बनवतो. क्रिकेट तुम्हाला सगळे रंग दाखवतोय. T20 विश्वचषकामध्ये विराट कोहली जो IPL मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये होता, 7 मॅच मध्ये फक्त 75 धावा करू शकला. फायनलच्या मॅच मध्ये धमाका दाखवलाय, पण या मॅच मध्ये धमाका दाखवतोय अजिंक्य लाडो. या बॅट मधून आलाय आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. 6 बॉलचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 26. एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणावे लागेल इथे हेमंत पाटीलची. आणि पहिल्याच ओव्हर मध्ये अटॅक केला जातोय. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. पहिलं षटक बिनगडी बाद, 26 धावा. ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक दुसरं घेऊन पहिल्याच बॉलवर षटकार. टीमची धावसंख्या 32. 7 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 32. आक्रमण केलं जात आहे, अटॅक केला जातोय. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. रुपेश सोंडकर पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. 32 धावा धाव फलकावर लागलेत. षटक क्रमांक दुसरं इथे मार्गस्थ असताना हुकचा फटका चांगला आहे. ते क्षेत्र छोटा आहे. चेंडू सीमारेषे पार जाईल. अंपायरचा इशारा येईल. होईल प्रेक्षक हक्काबक्का. बॅट्समनच्या बॅट मधून आलाय अप्रतिम षटका. लाजवाब बॅटिंग. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. टीमची धावसंख्या 38. 8 बॉल मध्ये 38 धावा. सुपर सुरुवात म्हणावे लागेल. फ्लाइंग स्टार्ट. कुमार 11 तुर्बे सारख्या मातब्बर संघा अगेन्स्ट चांगली सुरुवात करणं गरजेचं होतं. यावेळी देखील स्क्वेअर कट केला. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. सिंगल मिळते. एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट करण्याची इच्छा व्यक्त केली होती अजिंक्यने, मात्र मागे पाठवलंय. एका धावावर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या 39 या आकड्यावर. 39 ऑन स्कोर बोर्ड. 39 39 धावा. येस, आमचे परम मित्र लोकेश यादव एक चांगले समालोचक देखील आहेत, त्यांचं देखील सरस स्वागत आहे. सेमीफायनलचा सामना जो संघ जिंकेल तो राकेश प्रतिष्ठान टीम बरोबर मेगा फायनल खेळ. यावेळेस फटका चांगला आहे, उडवलाय ऑन द राईज फटका. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. 1 बाउंस सीमारेषे पलीकडे. अजिंक्य लाडोच्या बॅट मधून आला चौकार. 4 धावा. रिकाम्या जागा भरा आणि 4 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड करा. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 43 या आकड्यावर. 43 धावा धाव फलकावर लागलेत. व्हॉट अ बॅटिंग. अजिंक्य लाडो चांगल्या रंगात आहे, चांगल्या ढंगात आहे आणि चांगल्या फॉर्म मध्ये देखील आहे. आणि फॉर्म मध्ये असताना अजिंक्य लाडो हा गोलंदाजाचा कर्दनकाळ ठरतोय आणि या मॅच मध्ये तेच करत असताना व्हॉट अ बॅटिंग. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. फाईन मध्ये चेंडू जाईल. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. खराब गोलंदाजी आतापर्यंत होतीये. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्यात हेमंत पाटीलने आणि या षटकाच्या 4 बॉल मध्ये आतापर्यंत 18 धावा खर्च केल्यात. टीमची धावसंख्या 44 44 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेस फटका. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द डे. लाजवाब फटकेबाजी अजिंक्य लाडो. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक लगावला जातोय अजिंक्य लाडूच्या बॅट मधून.
या आधुनिक क्रिकेटमध्ये अत्याधुनिक स्ट्रोक लगावला जातोय अजिंक्य लाडोच्या बॅटमधून आणि टीमची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचते। 11 बॉल मध्ये 50 धावा स्कोर बोर्डवर लागला ना। युवराज सिंगचा रेकॉर्ड होता 12 बॉल मध्ये 50 धावा, इथे 11 बॉल मध्ये 50 धावा। पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लगावला जातोय, गॅप मध्ये आहे, सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार। पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या तब्बल 26 धावा आणि या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 28 धावा। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 54 या आकड्यावर। 54 धावा बिनगडी बाद। 2 ओव्हरचा खेळ संपलाय, म्हणजेच प्रत्येक षटकामागे 27च्या रिक्वायर्ड रन रेटने खेळत असताना आपण पाहू शकाल चांगली बॅटिंग करताना हे दोन्ही बॅटर पाहायला मिळतात। सुपर बॅटिंग, दोन्ही ओव्हर मध्ये एक्सपेन्सिव्ह ओव्हर पाहायला मिळाले। अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स। तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावा लागेल, या तंत्राचा या मंत्राचा वापर करून केलेली फलंदाजी इथे दिविशा 11 ऐरोली टीमच्या माध्यमातून। नमित पाटील पहिलाच बॉल उडवलाय, आणखीन एक धमाका, आणखीन एक लाजवाब स्ट्रोक। ना आओ देखाओ ना ताव, बता दिया आटे दाल का भाव। व्हाट अ शॉट, सुपर स्ट्रोक लगावला जातोय अजिंक्य लाडोच्या बॅट मधून। मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स, दोन्ही बाजूने अटॅक। यस, रुपेश सोंडकरच्या बॅट मधून आलाय। एक्साइटेड आहोत आम्ही सगळी ही बॅटिंग पाहण्यासाठी। रुपेश सोंडकर, व्हाट अ बॅटिंग परफॉर्मन्स। चेंज ऑफ पेस केला, बॅटची एज लागली होती, फ्लाय स्लिप मध्ये फायर होईल, धावची संधी गमावली आहे। प्रेशर आहे, प्रेशर आहे आणि भूषण पाटीलने आपले एक्सप्रेशन दाखवले। ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे। चांगला खेळ राहिलाय मागच्या 2 मॅच मध्ये, पण ही मॅच जिंकावी लागेल तर ट्रॉफीसाठी मानकरी ठरू। पण आता होणाऱ्या चुका, या चुकांमधून काहीतरी शिकावं लागेल। इथे बाउन्सर पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय, खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय। 1 फॉर द ओव्हर आणि डॉट बॉलची सांगता होते, कुठेतरी वापसी करत असताना दिसतोय। पहिल्या बॉलवर षटकार जरूर आलाय, पण नमित पाटीलने पुन्हा एकदा कमबॅक केलाय। डॉट बॉल, फ्लायटेड चेंडू आहे, फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, काय घडलंय इथे अंपायर आमच्या दिशेने वळलेत। व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय। अगदी वाईट बॉल, शरीराचा चेंडू स्पर्श झालाय की नाही असा कुठेतरी पाहणी केली जाते। 60-62 धावा धाव फलकावर लागलेत। 2.3 ओव्हरचा खेळ संपलाय 15 बॉल मध्ये। यावेळेस फटका पाहू शकाल, अजिंक्य लाडो या मैदानामध्ये अक्षरशः तुटून पडलाय। अजिंक्य लाडो या मैदानामध्ये अक्षरशः गोलंदाजाचा कर्दन ठरलाय आणि काउ कॉर्नरला क्लिअर करणारा अजिंक्यच्या बॅट मधून येतोय षटकार। व्हाट अ हिट, व्हाट अ बॅटिंग। टीमची धावसंख्या 68 या आकड्यावर। यावेळेस बॅक टू बॉल, टू मॅक्सिमम, दिस वन इज बिग वन। व्हाट अ शॉट, लाजवाब बॅटिंग परफॉर्मन्स, सुपर बॅटिंग। डीजे मास्टर थांबा, अशा पद्धतीची बॅटिंग फार कमी वेळा पाहायला मिळते आणि आज अजिंक्य लाडो रंगात आहे। 11 बॉल मध्ये 45 धावांची घणाघाती फलंदाजी करत असताना या बॉलवर जर षटकार आला तर जो युवराज सिंगचा आपण रेकॉर्डची चर्चा करत होतो की T20 विश्वचषकामध्ये 2007 मध्ये अगेन्स्ट इंग्लंड आणि युवराज सिंगने त्याच 12 बॉल मध्ये 50 धावा कंप्लीट केल्या होत्या। आता 11 बॉल मध्ये 45 धावा कंप्लीट झाल्यात अजिंक्य लाडोच्या। टीमची धावसंख्या 74, काल 85चा हाय स्कोर होता हर्षल, आज 74 धावा, म्हणजे तब्बल 17 बॉल मध्ये 74 धावा कंप्लीट झाल्यात। अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे। या 4 ओव्हर मध्ये 100 पाहायला मिळेल की काय या अपेक्षेने सर्व प्रेक्षक मैदानामध्ये। शेवटचा बॉल आहे, 45 आकड्यावर खेळतोय अजिंक्य लाडो मैदानाच्या आतमध्ये। अर्धशतक होईल की काय? अनुप पाटीलने अर्धशतक झळकावलंय कालच्या दिवशी, आज ओमी केणीने अर्धशतक झळकावलंय। या रेस मध्ये मी कसा मागे राहीन, नाव आहे अजिंक्य लाडो। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। 12 बॉल मध्ये अर्धशतक झळकावलंय
अजिंक्य लाडोने लाजवाब बॅटिंग. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. 12 बॉल मध्ये 7 षटकार 2 चौकार. 12 बॉल मध्ये अर्धशतक झळकवलंय. 425 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग